ही झणझणीत भरली वांगी पाहूनच भूक लागेल. आज आपण बनवणार आहोत चमचमीत भरली वांगी, अगदी झटपट, कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होणारी. खायला अतिशय रुचकर लागतात आणि एकदा खाल्लीत ना तर पुन्हा पुन्हा बनवाल अशी भरली वांगी. चला तर मग जास्त उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करू. भरली वांगी बनवण्यासाठी मी इथे 5 ताजी काटेरी वांगी घेतली आहेत. वांग घेताना बघा असं छोट्या आकाराची वांगी घ्यायची, म्हणजे त्यामध्ये जास्त बिया नसतात आणि वांग आतून एकदम मऊ असतं. आता ही वांगी आपण कट करून घेऊ. आता चाकूने सुरुवातीला वांग्याचा देठ कापून घ्यायचा. त्यानंतर देठाखालचा जो भाग आहे ना तोही काढून घ्यायचा. हा देठाखालचा भाग जर आपण काढला नाही ना तर वांग व्यवस्थित शिजलं जात नाही. तर आता वांग्याचे काटे जे आहेत ना ते सुद्धा चाकूने मी काढून घेतले. आता वांग आपण कापून घेऊ. आता वांग कापताना बघा बरोबर मध्ये असं चीर द्यायची आणि नंतर दुसरी म्हणजे क्रॉसमध्ये आपलं वांग कट करून घ्यायचं. म्हणजे बघा व्यवस्थित हे वांग किडकं आहे का नाही हे पाहता येतं. आता पण दुसरं वांग सुद्धा असंच कट करून घेऊ. त्याचा पण देठ असा सुरुवातीला कापून घ्यायचा, नंतर देठाखालचा भाग कापून घ्यायचा. तर अशा पद्धतीने बघा मी इथे 5 वांगी कापून घेतलेली आहेत. आता इथे एका बाउलमध्ये मी पाणी घेतले. या पाण्यामध्ये 1 चमचे मीठ घातलं. मीठ थोडंसं विरघळून घ्यायचं आणि कापलेली वांगी सगळी या मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायची, म्हणजे वांगी काळी पडत नाहीत. आता या वांग्यांमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करू. आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट इथे मी 4 चमचे घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला. त्यात थोडीशी कोथिंबीर घातली. आता यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडेही घालून घेते. आता इथे 1 चमचा काळा मसाला घालत आहे. इथे तुम्ही काळ्या मसाल्याऐवजी गोडा मसालाही वापरू शकता. 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा धनिया पावडर, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ इथं घालून घेते. पाव चमचा जिरा पावडरही घालून घेते. आता हे सगळं साहित्य आपल्याला इथं पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हा मिक्सरला फिरवलेला जो मसाला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही ते पाहू शकताय की बघा लसूण आणि कोथिंबीर असल्यामुळे हा मसाला चांगला ओलसर झालेला आहे आणि एकजीव झालेला आहे. आता हा मसाला आपण या कापलेल्या वांग्यांमध्ये भरून घेऊ. पाण्यातून वांग नितळून घेतलं आणि या वांग्यामध्ये हा मसाला चांगला दाबून भरून घ्यायचा, म्हणजे तो भाजीमध्ये अजिबात ह्यातला मसाला बाहेर निघत नाही. बघा व्यवस्थित छान असा भरपूर भरायचा आणि एक्स्ट्रा जो मसाला आहे तो काढून घ्यायचा आणि वांग दाबून घेतलं. बघा आता भरपूर मसाला वांग्यामध्ये भरला की वांग खायला अगदी चविष्ट लागतं. तर दुसऱ्या वांग्यात सुद्धा असंच भरपूर मसाला भरून घ्यायचा आहे. या पद्धतीने एकदा वांग्याची भाजी तुम्ही खाल्लीत ना तर ती पुन्हा पुन्हा बनवाल अशी एवढी चविष्ट लागतात ही भरली वांगी. आता इथे बघा सगळ्या वांग्यांमध्ये असा दाबून मसाला छान भरून घेतला आणि थोडा मसाला शिल्लक राहिला आहे. आता या वांग्याला फोडणी देऊ. त्यासाठी मी कढई ठेवली आहे. कढईत 4 चमचे तेल गरम करून घेतलं. तेल चांगलं गरम झालं की छोट्या चमचा मी मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली की छोटा चमचा जिरे घालून घेतलं. जिरे पण चांगलं फुललं की थोडंसं हिंग घातलं आणि कढीपत्ता सुद्धा घातला. बघा ही फोडणी छान खमंग होऊ द्यायची. फोडणी खमंग झाली की भरलेली वांगी आहेत ना ती या तेलामध्ये घालून घेतली. आता या वांग्यांना थोडंसं हलवून घेऊ. सगळीकडून आपल्या या वांग्यांना तेल लागलं पाहिजे. थोडीशी वांगी परतून घ्यायची आहेत आणि इथे जास्त पण वांग्यांना डाग पडू द्यायचे नाहीत. बघा थोडंसं वांग्याला हलकासा कलर यायला लागला की उरलेला जो मसाला होता ना तोही आता कढईत घालून घेते आणि थोडंसं आपण परतून घेऊ. अर्धा मिनिट वांग आणि मसाला परत परतून घ्यायचा आणि बघा छान असा मसाला इथं खमंग असा परतून घेतला आहे आणि इथं पाणी घालून घेऊ. आता इथं मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलं होतं तेही काढून घेतलं. इथे मी वांगी शिजण्यापुरतंच पाणी घालत आहे. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता, परंतु भरलं वांग बनवत आहोत त्यामुळं वांग्यामध्ये मसाला हा दिसलाच पाहिजे, त्यामुळे मी पाणी हे थोडंसंच घातलं आहे. आता इथं वांगी बघा एकसारखी सगळी हलवून घेतली. 1 ते 2 वेळा वांग चांगलं हलवून घ्यायचं आणि वांग्याला चांगली मोठी उकळी आणून द्यायची. गॅसची फ्लेम मोठी केली आणि इथे पहा वांग्याला छान उकळी आलेली आहे. परत वांग्याला हलवून घेऊ आणि वांग शिजण्यासाठी आता कढईवर आपण झाकण ठेवू. पण झाकण ठेवताना बघा असं पूर्ण ठेवायचं नाही, तर थोडंसं उघडं ठेवायचं, म्हणजे वांग्यातलं तेल हे निघून जात नाही.
आता इथे पहा 5 मिनिटानंतर मी हे झाकण काढलेलं आहे. वांगी कच्ची आहेत परंतु वांग्याला परत पलटी मारलेली आहे. बघा सगळी वांगी अशी उलटसुलट केली आणि परत झाकण ठेवलं 5 मिनिटांसाठी. आता वांग्यावरचं झाकण काढलं आहे. तर या 5 मिनिटांमध्ये मी अजून एकदा वांगी हलवून घेतली होती. असं वांगी सारखं हलवून घेतली की वांगं एकसारखं चांगलं शिजलं जातं. आता इथे ही वांगी बघा, इथे वांग्याला छान तेलाचं तवंग आलेलं आहे, छान लाल कलर आलेला आहे. आता ही वांगी शिजलेत का आपण पाहू. आता इथे बघा फोकच्या चमच्याने पूर्ण वांग्यामध्ये चमचा शिरत आहे, म्हणजे वांग आपलं छान शिजलेलं आहे. तर देठाकडचा भाग सुद्धा चेक करून बघू. आता बघा हे देठाकडचा भाग सुद्धा चांगला शिजलेला आहे, म्हणजे वांग चांगलं मऊ झालेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकताय बघा की वांग सगळं एकसारखं छान शिजलेलं आहे. यापेक्षा जास्त वांग शिजू द्यायचं नाही, नाहीतर वांग्याला चव लागत नाही. आता ही भरली वांगी मी एका प्लेटमध्ये सर्व केली आहेत आणि वरून बघा थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. इथे आपली चमचमीत आणि झणझणीत अशी भरली वांगी तयार आहेत. हे भरलं वांग पाहू शकताय तुम्ही बघा, एकदम मसाला आतमध्ये जो भरलेला आहे तो सुद्धा बाहेर आलेला नाही आणि पूर्ण मसाल्यामध्ये लपेटलेला आहे. त्यामुळे खायला अगदी चवदार आणि रुचकर लागतं. वरण भात असू द्या किंवा चपाती भाकरी असू द्या, ही भरली वांगी एकदम खायला छान लागतात. तुम्ही सुद्धा या पद्धतीने भरली वांगी एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनललाही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.